मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुदतवाढ, पहा शेवटची तारीख। मुख्यमंत्री माझी व्हिडिओ पुढे बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशात नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीच्या बटनाला दाबा, कारण जो व्हिडिओ पोस्ट केला जाईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेसाठी अखेर मुदतवाढ मिळाली आहे। 2 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या या योजनेसाठी पूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली होती। मात्र ही तारीख जवळ आल्याने आणि अनेक महिलांची केवायसी अपूर्ण राहिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता। राज्याच्या विविध भागांतील परिस्थिती आणि तांत्रिक अडचणी विचारात घेऊन राज्य शासनाने पात्र महिलांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आता सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। या मुदतवाढीची गरज अनेक कारणांमुळे निर्माण झाली होती। राज्यामध्ये अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्तींमुळे बऱ्याच महिलांना वेळेत केवायसी पूर्ण करता आली नाही। त्याचबरोबर योजनेच्या पोर्टलवर वारंवार तांत्रिक बिघाड होत होते। ओटीपी न येणे, महिला लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण न होणे यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या, ज्यामुळे अनेक पात्र महिला केवायसी करू शकल्या नव्हत्या। या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींमुळे झालेल्या विलंबामुळे प्रशासनाने ही मुदतवाढ देऊन सर्व महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांच्या कौटुंबिक परिस्थितीत काही विशेष बदल झाले आहेत, उदा. घटस्फोट झालेला आहे किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत, अशा महिलांसाठी देखील प्रशासनाने एक सोपी प्रक्रिया निश्चित केली आहे। अशा महिला लाभार्थ्यांनी फक्त आपला आधार ओटीपी वापरून स्वतःची केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचे कागदपत्र आणि जर पती वडील यांचा मृत्यू झाला असेल तर त्यासंबंधीचे मृत्यूपत्र ही आवश्यक कागदपत्रे त्यांनी संबंधित तालुक्याच्या महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करावी लागतील। या सुलभतेमुळे आता सर्व पात्र महिला 31 डिसेंबर 2025 पर्यंत त्यांची केवायसी पूर्ण करू शकतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका।